कडेगाव रोडवर मराठा समाजाची योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला एसटी बसने धडक दिल्याची घटना घडली। या अपघातात ताफ्यासोबत असलेले बीड येथील कार्यकर्ता किरण भगत हे किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर जखमी किरण भगत यांना तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे। किरण भगत यांच्या एक्स-रे तपासणीत कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर नसल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। महामार्ग पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली। मनोज जरांगे पाटील यांनीही अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्ता किरण भगत यांची प्रकृतीबाबत माहिती देत त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे। कवठेमहांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। काय झालं? किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याचा कमराला फक्त लागले। पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहे, त्यांना फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही। पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर आहेत, मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकलं। आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला। तर ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा म्हणलं की मार पाठीमागून लागला आहे, अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल, पळेल्या गाड्या माघारी इकडं। आणि आता सरकारी हॉस्पिटलला आम्हाला माहीत नाही विड्याचं, आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिकचे, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच आहे। किरण भगतला ते झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित। मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं बीड, तिप्पटवाडी, बीड जवळ, रोज सोबत आहे। उभा होते ताफ्याच्या बाहेर गाड्या सगळ्या उभ्या होत्या। ओके, रोडवरती बाजूला उभा होता, एसटीवाला आलं, त्याच्या लक्षात आलं नाही? आलं नाही, त्याच्या लक्षात बघितलं नाही, काय असू शकतं त्याच्यावर काही शंका असायचं बी कारण नाही, आणि याच्यावर तर अजिबातच नाही। त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला। ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण, त्यामुळे आम्ही आहेत, काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर तिथं। म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जेव्हा भावाचं, माझ्या किरण तिथं पडला, मी बसतो सत्कार घेत तिथं, मी त्या गाड्या बिड्या सगळ्या बाजूला लागल्या, ते JCB आणि पहिलं हॉस्पिटलला ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला, पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही। थँक्यू दादा, थँक्यू।